नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी थापी वडी आणि अळूची वडीची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी काय करणार आहे, थोडेसे लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, जिरे, हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला दोन्हीसाठी लागणार आहे. तर आता काय करायचं आहे, 1 वाटी बेसन घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण थापी वडी प्रथम करणार आहोत. तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर अजून मी अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे. टोटल मी 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. आता एक कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि जे आपण वाटण केलेलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे आणि हिंग टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने हे टाकून थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण बेसन पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं होतं ते आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने हे मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला कंटिन्यू याला हलवून घ्यायचं आहे आणि याच्या गाठी काढून घ्यायच्या आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, मी विस्करच्या साहाय्याने अशा पद्धतीने हलवून घेत आहे, म्हणजे गाठ्या होत नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, बघा गाठाविरहित हे बेसन तयार झालेलं आहे. हे बघा किती छान मस्त असं तयार झालेलं आहे. याला आता काय करायचं आहे, मी थोडंसं मिक्स करून याच्यावरती झाकून एक 2-3 मिनटं याला वाफवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 2-3 मिनटं वाफवल्यानंतर हे आपलं थापी वडीचं बेसन तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे आणि यावरती थोडंसं तेल टाकून जे आपण बेसन तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला यावरती टाकायचं आहे आणि हाताला गरम लागू नये म्हणून आपण यासाठी थंड पाणी घेणार आहोत आणि हे आपल्याला गरम गरमच थापून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, हाताला मी थंड पाणी लावून हे बेसन मी थापून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी थापून घेतलेलं आहे. जर तुम्हाला पातळ किंवा जाड हवे असेल त्या पद्धतीने तुम्ही थापून घेऊ शकता. आता हे थापी वडी छान दिसावी म्हणून यामध्ये थोडं खोबरं टाकणार आहे आणि हे सुद्धा छान असं थोडंसं थापून घेणार आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, याला कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी चाकूच्या सहाय्याने याला कट करून घेत आहे आणि आकार देऊन घेत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याला आकार देऊन घेत आहे चाकूच्या साहाय्याने. आणि आता तुम्ही बघू शकता हे 1-2-3 मिनटानंतर हे थंड झालेलं आहे. तर हे बघा किती मस्त अशा या थापीवडी तयार झालेल्या आहेत. तर या पितृपक्षामध्ये अशा पद्धतीच्या थापीवडी, बेसनच्या थापीवडी करतात. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. खूप छान होते, मस्त होते आणि टेस्टला तर एकदम भारी लागते. तर अशा पद्धतीने ही आपण थापीवडी केलेली आहे आणि ही थापीवडी अगदी छान होते, एकदम खुसखुशीत होते. मस्त अशी ही थापीवडी तयार होते. यावरती मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि ही थापीवडी तुम्हाला मी दाखवते किती छान झालेली आहे. बघा, मऊ लुसलुशीत झालेली आहे. आता दुसरा प्रकार म्हणजे आपण अळूवडी करायला घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बेसन घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला आपण जे वाटून घेतलेलं होतं लसूण वगैरे आणि मिरची ते यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे धने पावडर आणि यामध्ये थोडंसं मी लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि ओवा टाकायचा आहे क्रश करून. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि आता यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे बॅटर घट्टसर असं बॅटर मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला एक मीडियम प्रकारचं बॅटर असं करून घ्यायचं आहे अळूवडीसाठी. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे बॅटर करून घेतलेलं आहे. आता जे पानं आहेत ते घ्यायचे आहेत, मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने आपलं याचा जो देठ आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा देठ कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, मला हे थोडं चाकूमुळं अवघड जात होतं, पण नंतर मी याला पानाला सरळ केल्यामुळे मला इझी गेलं. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही देठ आपल्याला कापून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि देठ कापून घेतल्यानंतर
आपल्याला काय करायचं आहे, याला लाटण्याच्या साह्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी लाटण्याच्या साह्याने लाटून घेत आहे, म्हणजे आपल्याला एकसारखं पान मिळून जातं. तर अशाच पद्धतीने बाकीची पानंसुद्धा मी लाटून घेतलेली आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये इमली आणि गुळाचं हे घालायचं आहे आणि हे थोडंसं बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जर समजा पाने खवट वगैरे असतील तर हे खवट लागणार नाहीत, नरड्याला खवखवणार नाहीत, म्हणून आपण इमली घातलेली आहे. तर अशा पद्धतीने घ्यायचं आहे, पान घ्यायचं आपल्याला आणि हे जे आपण बेसनचं बॅटर तयार केलेलं आहे ते अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला जाड करायचे असेल तर तुम्ही जाड लेयर लावू शकता. मला पातळ पातळ करायचे आहेत म्हणून मी पातळ पातळ लेयर लावलेले आहे. तर अशा पद्धतीने दुसरं पानसुद्धा ठेवून मी अशा पद्धतीने हे लेयर लावलेला आहे आणि तिसरं पानसुद्धा अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आणि मी बेसनचं बॅटर अशा पद्धतीने याला लावून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर लावून हे पान फोल्ड करून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व पानं म्हणजे मी दोनच केलेली आहेत. तर अशा पद्धतीने हे दोन्ही पानं मी लावून घेतलेली आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे वाफायला ठेवायचं आहे. इकडे मी कढईमध्ये पाणीसुद्धा गरम झालेले आहे आणि हे वड्या इथं ठेवून द्यायच्या आहेत आपल्याला आणि 15 मिनटं आपल्याला हे आळूच्या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत. तर 15 मिनटांनंतर तुम्ही बघू शकता छान अशा ह्या आळूवडीच्या वड्या वाफवलेल्या आहेत. याला काढून घ्यायचं आहे आणि 1-5 मिनटं याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही ह्या आळूवड्या कट करू शकता. तर मी थोडेसे थंड झाले होते आणि नंतरच ह्या कट करून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला चाकूच्या साह्याने हे या आळूवड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशा ह्या आळूवड्या पडलेल्या आहेत आणि सहज अशा कट होत आहेत, म्हणजे ह्या छान झालेल्या आहेत खुसखुशीत अशा. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ह्या आळूवड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तव्यावरती तेल ठेवायचं आहे आणि तव्यात तेल घालायचं आहे आणि या आळूवड्या यामध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला या तेलामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे क्रिस्पी करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने मी या सर्व आळूवड्या या तव्यावरती टाकून घेणार आहे आणि या थोड्याशा परतून घेणार आहे तेलामध्ये. त्याच्यानं काय होतं, आपण तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. मी शॅलो फ्राय करत आहे. तर अशा पद्धतीने मी ह्या तुम्ही बघू शकता आळूवड्या करून घेत आहे, तळून घेत आहे. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने मी ह्या एक साईड झालेली आहे तर दुसऱ्या साईडने सुद्धा ह्या पलटून मी अशा पद्धतीने आळूवड्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत किंवा भाजून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सर्व आळूवड्या मी भाजून घेतलेल्या आहेत. तर ही आळूवडीची सुद्धा रेसिपी तयार झालेली आहे. तर दोन्ही रेसिपी आपण आज बघितलेल्या आहेत. तर तुम्हाला ह्या माझ्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्यात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याची रेसिपी तुम्ही या पितृपक्षामध्ये ट्राय करू शकतात. खूप छान होतात, मस्त होतात आणि एकदम चवीला तर अप्रतिम लागतात. तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आळूवडीसुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा, किती मस्त अशी ही आळूवडी तयार झालेली आहेत. या दोन्ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.